महाराष्ट्र राज्याचे दिवंगत लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची पारदर्शक चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणात दोषी असलेल्यांवर तात्काळ FIR दाखल करावी, ही प्रमुख मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराच्या वतीने आज पुण्यात करण्यात आलेल्या जोरदार आंदोलनाची आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा न जाऊन 1 महिना होत आला, परंतु कुठलीही चौकशी होत नाहीये. त्या ठिकाणी आमचे नेते रोहितदादा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्या अपघाताचे काही कारणे ते समोर आणली जातात, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. DGCA कंपनी करत नाहीये, त्याबरोबर VCR वर कंपनी देखील करत नाही. तर आमची मागणी आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, CBI चौकशी झाली पाहिजे, ह्याच्या मागचा धनी कोण आहे हे देखील पाहिलं पाहिजे, अशी आमची राष्ट्रवादी युवकच्या वतीने मागणी आहे. कारण आज आपण बघताय महाराष्ट्रातील अन्य नागरिक असो, नेते असो, याच्यासाठी हतबल झालेले आहेत, परंतु आम्हाला लक्षातच येत नाही की सध्या काय परिस्थिती चाललेली. सातत्याने आम्ही आवाज उठवतोय, परंतु कुठल्याही प्रकारची दखल हे सरकार घेत नाही. तर केंद्र सरकारने याच्यात सखोल चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. विषय असा आहे, काही राजकीय नेत्यांची नावं सातत्याने चर्चेत येतात की यांनी ह्या मागे घडवले काय. मला घातपात वाटतं? 100% वाटतो. कारण आपण पाहिलं असेल की विमान हे मुंबईहून पुण्याला येत होतं, त्यासाठी टाकी फुल असताना देखील त्या ठिकाणी डिझेलचे कॅन भरले होते. त्यानंतर तुम्हाला जर विमान जर त्या ठिकाणी अडचण होती तर तुम्ही पुण्याला उतरायचं होतं ना. तर हे सगळे यंत्रणा असताना देखील हा अपघात झाला कसा, असा आमच्या सारख्याला प्रश्न आहे. रोहितदादांनी आवाहन केलं, रोहितदादा स्वतः पोलीस स्टेशनला गेले, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आता काय खाली तर काल बघितलं असं मुंबईत काय प्रकार झाला, पोलीस स्टेशनला पोलीस कुणाच्या सांगण्यावरून असं वागतात, आम्हाला देखील प्रश्न पडतो. त्यामुळे म्हणलं तिथं जाण्यापेक्षा आपण कलेक्टरकडे येऊ आणि त्या ठिकाणी जाब विचारू.